हे चला गाईस आम्ही आता ब्रह्मगिरी पर्वतला ट्रेकरला स्टार्ट केलं आणि जर तुम्ही घेत असाल तर इकडे 20 रुपये तिकीट आहे पर पर्सन. मला तिकीट आहे तर तुम्ही पण तिकीट काढूनच या. आवाज मला वाटत नाही पोचत असेल. पोचत आहे आवाज माझा. गाईस येतो ना माझा आवाज मला. माई घरी विसरला का? हा यार माई घरी विसरला ना की सगळं लपडं होतं. किती दिवसानंतर ट्रॅक करतोय तर थोडासा त्रास वर्षानंतर त्रास तर होत आहे पण सवय लावायला लागेल. वापस स्टार्ट करायचे. यश काय बोलणार आहेस माझ्या ऑडियन्सला? सध्या मला तंड्यावर फोकस आहे माझा. बोलण्यावर नाही. थकवायला आम्ही माझी शरीर 2-3 महिन्यानंतर गिरनारचा प्लॅन करतो. त्याच्या आधी हे बेस नाही ट्रायल ट्रेलर. मग संध्याकाळी 4-4:30 रिटर्न गेलं डॉक्टर निघाला इथून निघाला मग तेव्हा जेवण. काय चालून दमलोय आता. थोडा विश्राम झोपायचं जरासा. शेड्डीने यश ती काठी रेडी केलेली आहे फुकटची. त्याच काठीने झोडणार आहे माकडांना. इथे मोबाईल नाही सोडणार आहे. भाई आरामची बाय थोडासा आराम करायचा आणि मग निघायचं बाय. बाय. या ट्रॅक मध्ये खूप सारे माकडे आहेत तर आमच्या दोघांची पण माकडांसोबत फाटलेली आहे. तर आम्ही मेजॉरिटी वाटून पोरं येतात. आम्ही त्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन होणार करतात. जॉईन म्हणजे आम्ही त्यांना सांगणार नाही की आमची नकळत फाटून 4 झाले पण आम्ही त्यांच्या ग्रुपला तर जॉईन होतो. तिकडे जास्त काटे. त्यांच्याकडे जास्त काटतात आमच्याकडे काटच नाही. अरे एक तुम्हाला मंदिर लागले. पहिलेच मंदिर लागलं तुम्हाला दाखवतो. देवीचं आहे तू. एक नंबर आहे. तुम्ही जर इकडे येत असाल तर ह्यांच्यापासून सावध राहा आणि ट्रेक करा. इकडे थोडंसं पुढेच गेलं तर असं सुंदर असं मंदिर आहे. का देवी मंदिर दाखवतोस तुम्हाला आतमध्ये जाऊन. आता एक नंबर आहे. दर्शन घ्यावे. तुम्ही लांबूनच दर्शन घ्या सर. हे पहा काय सुंदर असं दृश्य आहे. सुंदर असं देवीचं रूप. आम्ही दोघंच चालतंय. ज्यांच्या भरोशावर आलेत ते खाली राहिले मागे. काय माहिती एवढा मोठा ग्रुप असून मागे राहिलाय. पण आम्ही त्यांच्या भरोशावर चाललेलो. आता पुढे पण कोण नाही मागे पण कोण नाही. आता जर वांदराने अटॅक केला तर बघा तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघता येईल का याची गॅरंटी नाही. कारण मोबाईल न्यायला तर संपला विषय. हा बघा हा मोबाईल वेगळाच म्हणतोय. गाईज व्ह्यू तर काय क्रेझी आहे बाय. हाय येण्यासारखं आहे. तुम्ही एकदा नक्का ट्रेकसाठी चांगला आहे. तू पिण्यासाठी पण मस्त. दुकानं पण चांगली आहेत मध्ये लिंबू पाणी वगैरे. चक्कर येऊन पडणार नाहीत तुम्ही. पडले तरी उठून परत चालू आहे. नाही दादा नको धन्यवाद. येताना घेतो येताना. सध्या ताकद आहे आमच्यामध्ये. मिसळ पावची ताकद आहे. मिसल पाव हा आजीने एक नंबर मिसल बनवले. 2 पाव 1 प्लेट मिसळ बस. तर गाईज वरती शूट नाही करू शकत कारण का वरती वानर सेना आहे. मला ते बघा त्या टोकापर्यंत जायचं आहे. तुम्ही बघू शकता रस्ता कसा आहे. यस तिकडे झूम कर जरा. आता कॅमेऱ्याची क्लॅरिटी थोडीशी खराब आहे. मग तुम्ही स्वतः समजून घ्या. पण माकडांचा वास बघा तिथे. माकड काय ऐकतच नाही. आणि तुला त्यांना सामोरं जायचं ते. तिथे जाणार. माझ्याकडे हाय शिवरायांची तलवार ही बघा. आणि माझ्याकडे माझी छोटी काठी आहे. हो फायनली गाईस आम्ही तो वानर सेनाचा पॅच होता तो संपून आता इथे आलोय. इकडे एक मस्त सीन आहे तुम्हाला दाखवतो. एकदम स्ट्रीट पाहिजे. छातीपर्यंत दिसतंय. सिरियस लगेच लगेच काय
तोल गेला का खाली? तूल गेला ना माझ्यामध्ये हरिहर पण असंच असेल. हा हा काय नाही ते असं असेल तुला पण हरिहरचा प्लॅन कॅन्सल झाला आमचा. हेच बघ कुठं वानर बिनर नाही नाही ना नाही तू घाबरतो विषयाला. त्याला बाहेर ले आहे. तलवार आहे आपल्याकडे चल 2.5 किलोची तलवार आहे. 2.5 किलो बाबा गाईस काय आता चांगला व्ह्यू दिसला तर तुम्हाला व्ह्यू फिरव. बाय मी नाही दिसलो. गाईस दिस इज यश मर्गस टूर गाईड. वानरांसाठी बघायला ओंकार होईल भाई. माझा गेम होता आता पण मी सावरलंय. एवढं काय सिमी आहे नको बरे वानर नाहीत ना. वानर ते ना व्ह्यू दाखव क्रेझी भावना खूप थकलो आता. विश्राम करायला जागा पाहिजे होती. जागा बघा काय एक नंबर भेटले. ब्रेक घेते. बाजूलाच मारुती आणि इथे आरामात विश्राम करायला जागा. माकडाने खूप त्रास दिला हो. उदास केली माझी याची पण अजून सगळ्यांची. पण ते त्यांचे घर आहे. त्या त्यांच्या घरात पर्सनल गोष्टी करत होते आणि आम्ही तिथे जाऊन फिरत होतो. इंटरफेअर केला आपण त्याच्यावर. त्यामुळे ते आमचं चुकीचं येते. आम्ही तिथे पण काय करणार आम्हाला खाता इथे यायची. सो कॅरी ऑन. बघत राहा आमची खाज. चला भेटू. आता आराम करतो. पाणी तरी पितो. बॉटल्या रिसायकल पण मस्त केल्या. हा काहीतरी युनिक पद्धत वापरली. कचरा इथे टाकला नाही आहे कचरा पण त्यांनी त्याचा वापर चांगला केला. हा ते तर आहे. तुम्हाला दाखवतो थांबा. इकडे बॉटल्यांचा यूज कसा केलाय. जे फेकलेल्या बॉटल्स आहेत ना त्याचं मला दाखवतो. एक सेकंड. त्याचे पाईप सारखं यूज केलं ते. इकडे पण आहे आणि त्या साईडला पण आहे. घडावा कचरा बिचरा फेकला नाही कोण. हे बघा इकडे घेऊन येतो ते घेऊन जाऊ. फायनली गाईज आम्ही आमच्या डेस्टिनीवर पोहोचलोय. 2-3 तास ट्रेक करू. आता जाऊन थोडा आराम करू. मजा तर येते. अजून थोडंसं वरतीच आहे अजून पण हा व्यू क्रेझी वाटेल. एक सेकंड. हा बोला एक सेकंड. काय क्रेझी व्यू. तर गाईज आम्ही आता ब्रह्मगिरी मंदिरामधनं जाऊन आलो. तर त्या मंदिरामध्ये त्र्यंबकेश्वर सारखं छोटंसं शिवलिंग आहे आणि तिकडे गंगा आणि गोदावरीचं उगम स्थान आहे. त्याचं आम्ही थोडंसं गंगाजल घेतलंय. मिनी नाही घेतलंय. यशने घेतलंय. आम्ही थोडं आता तो वाटून घेऊ. आता आम्ही चाललोय पडलेली तिथे त्याच्या मंदिराचं नाव काय. जटा मंदिरमध्ये चाललो. तिकडे आपल्या महादेवानी आपली जटा आपटलेली ना सर असं म्हणतात. आम्हाला काय माहिती. आता जस्ट समोरच आहे. तुम्हाला बट इकडे सगळ्यांनी आपले मन्नत मागितले घराचे. हे जे असतात ना दगडे असे वरती एकावर एक मारलेले आहेत. तर असं बोललं जातं की जो कोणी येतं त्यांचं इच्छा मागतं आणि असं दगडावर दगड ठेवून त्यांचं इच्छा पूर्ण करतात. म्हणजे काय त्यांना घर बांधायचं असेल इन फ्युचर तर ते पूर्ण होऊन जाते असं म्हणतात.
मी पण असं ऐकलं होतं. आता यश तो त्याच्यासाठी बांधतोय आता, त्याला काही नाही करायचं. त्याला सध्या गरज आहे. तर गाईस मिनी आणि यशने थोडीशी मेहनत घेऊन हे बघा हे छोटंसं असं हे घर बांधलं आहे. एवढी मेहनत घेऊन आता त्याच्या बाजूला वापस एक बांधतो काय. एक बस झालं भाई, किती मेहनत लागली याला बनवायला. हे बस झालं. चला मी पोचलेलो आहे जटा मंदिरकडे. हे बघा जस्ट तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. हेच आहे. तुम्हाला आतमधलं दाखवतो सगळं सीन. अरे आतमध्ये माकड्यात. ठीक आहे मी ट्राय करतो तुम्हाला दाखवायचं आतमधलं. एक सेकंड थांबा. काय नाव तुझं? आई वडिलांचं गोत्र कश्यप म्हणा. बोला अहम मम आत्मना सुरती मूर्ती पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल मदाशांती पर्याचमे गदम पाप गदम दुःख दारिद्र्य नेवचे आगतम सुख संपत्ती पुण्य पुण्यदर्शन त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी ज्योतिर्लिंग ब्रह्मा विष्णू महिष महागंगे नमो गंगे वल्लभे महातित्व महादेवी रूपम देही जयं देही यशो देही भिक्षां देही सर्व कामस्ते देहि मे पापहो पाप समाम माता पिता भे गुरु भे सकुटुंब सपरिवार शिवजटा पूजनम अभिषेक संकल्प दान दक्षिण एक बेलोपत्र शिवा बेलपत्र देवाला दक्षिण सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थे साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी. दादा मला यांचं सांगा. हा एक खड्डा दिसतो ना, हा एक खड्डा, एक तुमच्या पाठीमागे एक खड्डा. दोन्ही शंकर भगवानचं गुडघ्याचे निशाण आहे. हे दोन्ही शंकर भगवानने गुडघे टेकून इकडे जटा आपटले. हे रेषा रेषा दिसतात, हे जटेचे निशाण. जटातून गंगा अगोदर मोकळी केली, मग इथून गुप्तपाठ दुसरा पाठ शेजारी गंगाद्वारे, ते गंगाद्वारे निघतात. तिडून खाली त्र्यंबकेश्वर कुशवर्त कुंड नाशिक पंचवटी पैठण नांदेड आंध्रामध्ये वाजते. इथून जसं लहान मुलगं जन्माला येतं तसं गंगा गोदावरीचा जन्म झाला. जशी मोर वाद जली तशी मोठी वत जली. नाशिक पंचवटीपासून मोठं पात्र होतं, म्हणून संत नामदेवाने वंदन केलं. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याची नाही यमपुरी, म्हणून जन्माला आले हो एकदा तरी ब्रह्मगिरीचा दर्शन झाले. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलंच असेल मी जटा मंदिरमध्ये जाऊन आलं. तर त्या भटजींनी माझ्यासाठी आणि माझ्या सहकुटुंबासाठी जी अभिषेक केला, तर ते असं मनाला भारून गेलं आहे की खूप चांगलं वाटलं की एवढा चांगला अनुभव मला कुठे दुसरीकडे भेटला नव्हता. तर तुम्ही पण एकदा या इकडे आणि एकदा माझ्या मते तुम्ही एकदा या इकडे आणि इकडे भेट द्या असं ह्या ठिकाणाला. माझ्या मते तुम्हाला माझ्याकडे यश, तुम्हाला सांगतो की तुम्ही त्र्यंबकेश्वर करताय ना, पण त्र्यंबकेश्वर झाल्यावर कंपल्सरी तुम्ही हे करावे. त्या भटजींनी पण सांगितले की खाली बघायचंच नाही तर आपली भटजींनी पण सांगितले की इथे यावे. जर तुम्ही त्र्यंबकेश्वर करताय तर हे इथे येऊन तुम्ही दर्शन घ्यावे, कारण इथेच मेन शंकराने आपली जटा आपटली होती. बरोबर. त्याच्यामुळे त्यांचे तुम्ही व्हिडिओत बघाल, त्यांनी सांगितलेले ती माहिती आहे का तुम्हाला चांगलं आणि वाटेल. त्या पॅचला तुम्हाला भेटून देतो. जो ब्रिज आहे तो बघाल, असा स्ट्रेट ब्रिज आहे आणि दोन्ही साईडला दरी आहे. दोन्ही साईडला दरी आहे आणि फक्त छोटासा मधला पॅच आहे. मम्मी काय? बघितलं माझ्या तर मग काय दोघांचं काय खरं नाही. मग आम्हाला नंतर कधी पाठवणारच नाही. आमच्या घरी तर माहितीच नाही की आम्ही असं ठिकाणी फिरतोय. आता त्यांना माहिती आहे फक्त त्र्यंबकेश्वरला गेलाय बस. तुम्ही बाकी पण कोणाला काय सांगू माहिती. तुम्ही पण कोणाला सांगू नका. आपापल्याच व्हिडिओ बघा. हा, गपचूप राहा आणि लाईक करा. ओके चला चला तुमच्या लाईकनी मला मोटिवेशन भेटतं. आता पुढचा ब्लॉग येईल तसा तुम्हाला समजेलच. आता आम्ही फेब्रुवारीमध्ये गिरनारचा प्लॅन करतोय काय जियश बरोबर ना. हा गिरनार करतोय. माझा वाढदिवस आहे. हा माझ्या वाढदिवसाला तुम्हाला केक मी व्हॉट्सअपला पाठवेन, पण गिरनार जाणार. गिरनार पक्का. फक्त तुम्ही लाईक करा, मला मोटिवेशन भेटेल. चांगले व्हिडिओ येतील.
भंडारगडला पोहोचलेलो आहे. तर ही ती दरीच बघा, ही बघा दरीसारखी वाट आहे. ही इकडून इशी जायची आणि ह्या साईडला तर तुम्हाला माहितीच आहे दरी आहे. हे बघा इकडून गुप्त रस्ता वाटतोय. ही अशी यार हे बघ, नाही ट्रायपॉड नाही आला तरी माझे वाट आहे यार. आणि बाजूलाच आपल्याला पहिलं मारुतीचं दर्शन झालेलं आहे. हे बघा आले आले. बली की जय श्रीराम, जय श्रीराम. आणि आपला आवाज पुऱ्या भंडार दुर्गावर जातोय. थांबा तुम्हाला आता मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो. हे तर बघितलं तुम्ही असं जस्ट खाली 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 100 फूट तरी खड्डा असेल. अरे आरामात भाई. आणि 50 ह्याची पकडा. शिडी तर किती मोठं आहे हे बघा. शिड्याचं बघा, हे माणूस आम्ही आलेलो आहे बघाल आता बाबा, पागल व्हाल. मित्रांनो तुम्ही बघताय की आहे जी गुफा आहे, गुफा म्हणजे ही कशी बनवली असेल तेव्हाच्या महाराजांच्या म्हणजे जास्त मोठी पण आहे ही बघा. एकच दोन माणसं जास्तीत जास्त जास्तीत जातील. जास्त 2 माणसं. पण तेव्हाच्या काळची माणसं बघाल ना तर मला वाटत नाही 2 जातील, एकच जाईल. आणि ही जी शिडीची साईज पण आहे ती पण नॉर्मल शिडीची साईज. आपण नॉर्मल शिडीची साईज बघितलं गेलं तर एवढीच असते, पण ही साईज बघायला गेलं तर बघा ऑलमोस्ट झोपड्याला टच होते एवढी. एवढी मोठी आहे आणि काय मस्त वाट दिसते. शत्रू आला तर त्याचा इथेच गेम होऊ शकतो, इथेच पेटी पाडू शकतात महाराज त्याची. खतरनाक शिवाजी महाराजांच्या काळातली म्हणजे कुठलाही गड बघा तुम्ही, काय मस्त त्याची वास्तू आहे, काय बांधकाम आहे. तर माझा ब्लॉग आता यश पुढे मी कंटिन्यू करतोय. यश मार्गश ओळखतच असाल तुम्ही, कारण माझ्यापासून मीच पण बोलतोच आहे. बघा तुम्ही, मी फक्त ओंकार दाखवीन तुम्हाला. माझा चेहरा त्याला डर झालाय. आता जे इथून आहे ते इथून सीधा आतमध्ये वाट गेलेली आहे, तर तुम्ही या वाट पाडता. हा पॅच जरा वेगळाच आहे. हो, आता हे वाकून आहे, इथून जर हल्ला बिल्ला झाला तर बाय शत्रूची विल्हेवाटच लागेल. आता आम्ही हो माय गॉड ओंकार, मी तर सांगतो इथे थांबूया आणि इथून 2 फोटो. पाहिजे तुम्हाला. मित्रांनो हे बघा काय इकडे गावात तशीच खूप चालू झाले. एक आतमध्ये मॅन वर्सेस वाईल्डच दिसते मला. काय क्रेझी व्यू आहे हे बघ. इकडे आतमध्ये जायचंय आणि इथेच थांब, मी वरती जाऊन मग काय आहे, आवाज तर खतरनाक येत होते. मी दिसतोय का त्याला? हा ना. वरती यश हा, काय क्रेझी आहे भाई, क्रेझी आहे. मला पण यायचंय त्या क्रेझी मध्ये. थांब मध्ये, लवकर ये. तू मध्ये थांब त्या क्रेझी व्हिडिओ मध्ये मी पण येणार आहे. मला टेकवरते कॅमेरा आणि तू वरती जा. टेक ओव्हर घे तू, दे, दे. कारण आपला व्ह्यू पण आला पाहिजे भावाचा. जा 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 जा. आता पुढे लीड यश करेल. व्ह्यू आहे म्हणजे ही चढाई तिथून उतरलो आम्ही आणि ही परत चढतोय महाराज. म्हणजे काय शॉर्टकट केलेला हा, म्हणजे मस्तच. दोघांसाठी बस होईल माझ्या मध्ये तरी. माझ्या जस्ट पाठी बघताय का आणि दरी किती खोल आहे जे बघा. करू शकतात त्यांनीच घेऊन यावे. मग काय कर माहितीये, बोल. ते फ्रंट व्ह्यू घे आणि सांग आपण तिथून आलो. तो बघ तिथून घुसलो आणि इथून बाहेर आलो. दम खाऊ द्या आधी सर. हॅलो, इथे शिडीच नाही. काय क्रेझी पॅच पार करून आलोय. जस्ट पाठी बघताय काय, तो पुरा आम्ही ते बघा ते तिथूनच आलोय. तिथून खाली उठून आतमध्ये गेलो, मग तिकडून जस्ट वरती आलो आणि आता बॅक साईडनी आहे तिकडे. म्हणजे आता आम्ही चाललोय डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्याशी. किल्ल्याच्या पायथ्याशी किल्ल्यावरूनच बरोबर. चाललोय. नाही बेस पॉईंट वरती. इथून जस्ट खाली उतरला तर आता तुम्ही उतरायचं. लक्षात घ्याल तर हा ना ब्रह्मगिरी पर्वतावरून दुर्गा भंडारला यायचा रस्ता आहे. हा एक्झॅक्टली बरोबर. हा याचा ट्रेक नाहीये. हा ब्रह्मगिरीच्या ट्रेकवरून तुम्ही हा पॅच क्रॉस करून दुर्गा भंडारला येऊ शकता. नाही तर दुर्गा भंडारला यायचा दुसरा रस्ता पण आहे. हा पण माझ्यामध्ये तुम्ही एकत्र कराल तर तुम्हाला बरं पडेल. आणि एका line दोन्ही पण सगळं इझी पडेल. पॅच इझी आहेत. हा. फक्त एवढे काय हार्ड नाही.
फक्त रिक्स नका घेऊ. हा, त्रास बीस नसतर घेऊन या. आमच्याकडे आहेत म्हणून आम्ही आणली नाहीत. आम्ही दोघं सेफली वाले आले. हे आम्ही आमचे बाबा सेफ. चल चला चला गाईस, आता मी भेटू, तुम्हाला आता पुढे, आता खाली डायरेक्टली भेटू बेस माझ्या. पॉईंटवरच भेटतो, कारण का चार्जिंग पण नाही गाईस आणि आणि आम्हाला ताकद पण नाही. ताकद पण नाही ब्लॉग बनवायची. बोलून बोलून आता घसा पण दुखला. बाय गाईस, डायरेक्ट आता बेस पॉईंटवर भेटतो मला. मित्रांनो, आज बाय गाईस.